नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी डॉक्टर सम्राट जानकर. नोव्हेंबर महिना हा पाईल्स अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आपण आपल्या चॅनलवरती दररोज एक पाईल्सबद्दल व्हिडिओ रिलीज करत आहोत. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. लेझर सर्जरी पाईल्समध्ये हा खरोखर उपचार आहे का फक्त प्रचार आहे, ह्याबद्दल आपण समजून घेऊया. मित्रांनो, आजकाल आपण जर का बघितलं, प्रत्येक ठिकाणी कुठं डिजिटल मीडियावरती, गुगलवरती असो किंवा कुठं यूट्यूबवरती असो किंवा कुठं मोठे मोठे बिलबोर्ड असो, ह्या सगळीकडे किंवा इवन न्यूजपेपरमध्ये भरपूर काही सेंटर, लेझर पाईल सेंटर किंवा लेझर सर्जरी पाईल्समधील मॅजिक सर्जरी असं प्रमोट करतात. इवन तुम्ही गुगलमध्ये जरी टाईप केलं पाईल्सबद्दल तर बरेच काही ॲड येतात की लेझर सर्जरी पाईल्समध्ये सर्वात उत्तम सर्जरी आहे. तो हे खरोखर बरोबर आहे का, हे फक्त प्रचार आहे, ह्याबद्दल आज समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आपणाला माहीतच आहे, पाईल्स म्हणजे आपल्या उदरशयामधील असलेले नसांचा सुजन आणि तिथल्या रक्तवाहिनींचा सुजन तो असतो. आणि ह्या गोष्टींमध्ये ग्रेड 1 ग्रेड 2 मध्ये फारसं काही सर्जिकल ट्रीटमेंट गरजेची नाही. ग्रेड 3 ग्रेड 4 मध्ये सर्जरी लागतो. स्टेपलर ओपन सर्जरी जसं म्हणतो, लेझर हा एक सर्जिकलचाच प्रकार आहे, हा बिना सर्जरीचा ट्रीटमेंट नाही. जो आपण सांगितला जातो बिना सर्जरी लेझर शस्त्रक्रिया करू, असं नाही. लेझर हा एक सर्जिकल ऑप्शन आहे. मग लेझर म्हणजे नेमकं काय? जसं कट करण्यासाठी आपण एक नाईफ वापरतो, चाकू वापरतो, तसं सर्जरी करत असताना कट करण्यासाठी एक ब्लेड वापरला जातो किंवा त्याच्यामध्येच ॲडव्हान्समेंट काळानुसार जर झालं तर कॉट्री वापरल्या गेली, म्हणजे तिथं हे गरम जो काही कट करण्यासाठी वापरलं जातं त्याला आम्ही कॉट्री म्हणतो, मोनोपोलर बायपोलर कॉट्री, ते वापरलं गेलं. त्यानंतर आता आणखीन प्रिसाईज एनर्जी कट करण्यासाठी लेझर बीमची एनर्जी वापरल्या जाते. आणि ही जी काही शस्त्रक्रिया आहे ही पाईल्समध्ये खूप प्रचलित आहे, पण ही फक्त आणि फक्त ग्रेड 3 हिमोरॉईड किंवा ग्रेड 2 हिमोरॉईडमध्येच लेझरचा फायदा होतो. नेमकं लेझर शस्त्रक्रिया म्हणजे काय? तर जो काही पाईल्सचा सुजन आहे त्याच्यामध्ये लेझरची जी काही पेन्सिल आहे त्यानं शेक दिलं जातं. तो शेक दिल्यामुळे तिथला जो काही हिमोरॉईड आहे, रक्तवाहिनी आहे, रक्त गेलेला कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्याची थोडंसं सुजन कमी होऊन आपणाला पूर्ण बरं झाल्यासारखं वाटू शकतो किंवा बरं होऊ शकतो. असं म्हटलं तर मग लेझर सगळ्यांमध्येच उपयुक्त आहे का? असं नाही. लेझर हा सिलेक्टेड ग्रुप ऑफ हिमोरॉईडच्या पेशंटमध्ये उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये जर एक्सटर्नल बाहेरील कंपोनंट सुजन जास्त नसेल, इंटरनल हिमोरॉईड असेल, ते पण ग्रेड 3 किंवा ग्रेड 2 आयसोलेटेड असेल, त्या पेशंटमध्ये लेझर एनर्जीनी जर ॲब्लेट म्हणजे त्याला गरम केलेलं असेल तर त्यामुळे श्रिंकेज होऊ शकतो आणि त्यामुळे तो बरा होऊ शकतो. पण सगळ्याच पेशंटमध्ये उपयुक्त आहे का? असं नाही. आणि हे करणंसुद्धा एक क्वालिफाईड पर्सनच्या अंडरमध्ये करायला हवं, कारण ह्याचेसुद्धा बिना कॉम्प्लिकेशन म्हणजे गुंतागुंत नाही ते येत नाही. अनइंडिकेटेड पेशंटमध्ये किंवा तिथला जो काही गरम करण्यासाठी वापरणारा हीट आहे, उष्णता आहे, जास्त जर का तो वापरण्यात आलं त्याचे कॉम्प्लिकेशनसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे लेझर ट्रीटमेंट पाईल्समध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये मॅजिक होऊ शकतं, वेदनारहित होऊ शकतं किंवा बिना जखमेचं होऊ शकतो किंवा एकदमच गायब होऊ शकतो. ही सगळी कल्पना आहे. लेझर सर्जरीनंतर देखील वेदना होऊ शकतात. सिलेक्टेड पेशंटमध्ये जास्त त्रास होऊ शकतो आणि ज्या पेशंटमध्ये ग्रेड 4 आहे किंवा एक्सटर्नल कंपोनंट जास्त आहे त्याच्यामध्ये कट न केल्यामुळे तिथला सुजन तशाचा तसा राहू शकतो, नंतर वापस लवकर आला असं वाटू शकतो. आणि जसं मी सांगितलं की स्टेपलर आणि लेझर सर्जरीमध्ये वापस पाईल्स येण्याची शक्यता जास्त राहते ॲज कम्पेअर टू ओपन सर्जरीमध्ये. रिकव्हरी लेझर सर्जरीमध्ये फास्टर आहे, पण ओपन सर्जरीमध्ये रिकव्हरी स्लो असलं तरी देखील त्याच्यामध्ये वापस येण्याची शक्यता कमी आहे. आत्ताच्या घडीला जो की स्टँडर्ड गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनमध्ये आणखीनसुद्धा सायंटिफिक इव्हिडन्स बेस्ड लेझर सर्जरीला मान्यता आणखीन सायंटिफिक फोरमवरती पूर्णतः आलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला कोणी सांगत असेल लेझर करू, पेनलेस करू, वुंडलेस करू, खूप लवकर रिकव्हरी होईल, ही सगळी गोष्ट
सत्यपूर्ण आहे का असं नाही. त्यामुळे तुम्हाला काय आहे हे समजून घेणं, तुमची लाईफस्टाईल सुधारणा करणं, ग्रेड काय आहे समजून घेणं, एक क्वालिफाईड सर्जनसोबत जे की MBBS MS आहे किंवा क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जन आहे त्यांच्या क्वालिफाईड पर्सनकडून सल्ला विमर्श करून घेणं, गरज असल्यास ट्रीटमेंट करणं. आणि ट्रीटमेंट मला लेझर पाहिजे म्हणण्यापेक्षा तुमच्या स्टेजला तुमच्या कंडिशनला कोणतं उपयुक्त आहे सर्जनच्या मार्गदर्शनाखाली डिसाईड करणं गरजेचं आहे. त्यामुळे लेझर ही ट्रीटमेंट खूप चांगली आहे का? नक्कीच चांगली आहे. ह्यानं खूप चांगलं रिकव्हरी होऊ शकतं, नक्कीच होऊ शकतो. पण सगळ्या पाईल्सला लेझरची ट्रीटमेंट गरजेचं नाही. आणि करण्याची गरजेचं असेल तर क्वालिफाईड सर्जनकडून करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तरी ह्या विषयाबद्दल तुम्हाला चांगली माहिती भेटली असावे असं मी समजून घेतो. जर करता तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा. आणि हा पाईल्स अवेअरनेस मंथमधील पुढचा येणारा व्हिडिओ न विसरता पहा. धन्यवाद.